हॅलो फ्रेंड्स, मी पूजा ईशानी फॅशन डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी वेल्वेट स्लीवची डिझाईन बनवायला शिकवणार आहे, तेही सोप्या सुटसुटीत पद्धतीने. चला व्हिडिओला सुरुवात करू. आपण नॉर्मल स्लीवचं मेजरमेंट घेऊ. 9ची स्लीव्ज आहे, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, 10. मी अर्धा इंच मार्किंग करून घेतलेलं आहे पहा खाली, आणि इथून 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला कर्व आकारात शेप द्यायचा आहे. 6.5 इंचाचं डिझाईनचं आपल्याला ही करायचं आहे. मार्किंग करून घेत आहे मी नॉर्मली ह्याच्यावर अस्तरवर. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा खालच्या बॉटमचा शेप द्यायचा आहे. आता वेलवेटवर आपण अस्तरचा भाग ठेवून स्टिच करून घेऊ. इथं हे पहा, ही डिझाईन खूप युनिक आणि स्टायलिश आहे. वेलवेट ब्लाऊजवर फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. शक्यतो आपल्या यूट्यूबवरही नसेल वेलवेट डिझाईन, तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी पोटली वगैरे सगळं दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा सविस्तर, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. हे पहा, अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता उलटून घेऊन स्टिचवरनं दाबटीप द्यायची आहे. पहा, या प्रकारे आपल्याला व्यवस्थित शेपनुसार दाबटीप द्यायची. पहिला आपला बॉटमच तयार करून घ्यायचा. नॉर्मल स्लीवचं आपलं मार्किंग वगैरे करून हे खालच्या बॉटमची डिझाईन तयार करून चारी बाजून आपल्याला स्टिच करायचं आहे. ही डिझाईन खूप सोपी आहे आणि दिसते ही स्टायलिश, एकदम मस्त मॉडेल स्लीव्ज. हे पहा, अशा प्रकारे आपलं स्टिच करून घेतलेलं आहे. हे झालेलं आहे. आता वरती तिन्ही बाजूने आपण स्टिच करून वेलवेटचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. हे स्लीवचं बॉटम तयार झालेलं आहे. आता आपण कॅनव्हासवर वरची डिझाईनचं हे मार्किंग करून घेऊ. हे पहा, मी कॅनव्हास घेतलेला आहे. 6.5 इंचाचं आपल्याला डिझाईन करायची आहे. तर मी हे पहा 3 इंचावर 2-2 हे केलेले आहेत, आणि मध्ये अर्धा इंच सोडलेला आहे. टोटल 6.5 झालेलं आहे. हे पहा, 1 इंच रुंदी घ्यायची आहे. उंची 3-3 इंचाची ठेवलेली आहे मी. त्यातनं मध्य काढून दोन्हीचे मध्य काढलेले आहेत पहा 1.5 इंचावर, आणि इथे 1-1 इंचावर मार्किंग करून घेत आहे. हे पहा, आणि आपल्याला असा कर्व द्यायचा आहे आकार. हे पहा, कळीसारखा आपल्याला आकार द्यायचा आहे. सुंदर अशा कळ्या तयार होतात इथे. कॅनव्हास घेताना आपण बरोबर घडीच्या बाजूने ही करायचं आहे पहा, आणि एक्स्ट्राचं आपलं कॅनव्हास कट करून घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे अर्धा इंचाचं ठेवायचं. हे झालेलं आहे आपलं मार्किंग करून. आता आपण अस्तरचा भाग त्याला जॉईंट करून घेऊ. हे पहा, फोल्ड करून घ्यायचं कॅनव्हास त्याच्यात अशा प्रकारे. कॅनव्हास यूज केल्याने फिनिशिंग एकदम मस्त येते. त्यासाठी आपण नेहमी असे डिझाईन वगैरे करायचे असले तर कॅनव्हास यूज करायचा, जेणेकरून एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित छानपैकी दिसतं ब्लाऊज. हा जरा हटकेच पॅटर्न आहे, तुम्हाला दाखवलेला आहे मी वेलवेटवर. हे पहा, आता आपण बरोबर सेंटरला ठेवून टाचण्या लावून घ्यायच्या. बरोबर बॉटमच्या तिथून पहा, मी अशा पद्धतीने लावलेला आहे. हे पहा,
आता आपण इथे वरून स्टिच करून घ्यायचं. हे झालेलं आहे टाचण्याला. आता स्टिच करून घेऊ. तुम्हाला जर काही व्हिडिओत शंका असतील, जर काही समजले नसेल तर नक्की कमेंट्समध्ये विचारा. मी नक्की त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता, आणि लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. हे पहा, हे अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही कळ्या त्या स्टिच करायच्या आहेत आपल्याला. बरोबर सेंटरला घ्यायचं आहे हे आपल्याला. हे विसरायचं नाही, आठवणीनं सेंटरलाच घ्यायचं. हे झालेलं आहे आपल्या दोन्ही कळ्या स्टिच करून. आता आपण कट करून घेऊ मधला पार्ट, आणि हे आतमध्ये फोल्ड करून स्टिच करायचं आहे. दाबटीप द्यायची, म्हणजे नॉच मारून घेते. हे पहा, अशा प्रकारे नॉच मारून घ्यायची. दोन्ही कळ्यामध्ये अर्धा इंचाचा पार्ट ठेवलेला आहे, तिथं पण आपण कट केलेला आहे. पहा, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल ते नक्की सांगा. जर समजलं नाही काहीतरी विचारा, मी सांगेल नक्कीच. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे फोल्ड करून वरनं दाब टीप देत आहे मी. एकदम स्मूथली घ्यायचं आहे. हे पहा, बरोबर अस्तरचा भाग आतमध्ये हे करून स्टिच करायचं आहे. या अशा प्रकारे एक कळी तयार झालेली आहे आपली. आता दुसरी कळी पण तशाच पद्धतीने करायची आहे. हे आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरून दाब टीप द्यायची. हे पहा, अशा प्रकारे. खूप सोपी पद्धत आहे. नवीन शिकणारे असतील तरी त्यांना सहज जमेल अशा पद्धतीनेच मी सांगत आहे, एकदम सोप्या पद्धतीत. हे पहा, हे अशा प्रकारे आपल्या त्या कळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण पुढचे मधली फुले तयार करून घ्यायची आहेत. हे कळ्यामध्ये हे पहा, हे झालेलं आहे. आता आपण 5 इंच उंची आणि 4 इंचाची रुंदी घेतलेली आहे. हे फोल्ड करायचं. हे पहा, अशा प्रकारे फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाजूने, आणि एक पार्ट ओपन ठेवायचा, जेणेकरून आपल्याला उलटून घ्यायचं आहे. उलट बाजूने आपण स्टिच करत आहोत हे लक्षात राहून देतो. हे पहा, मी आता सरळ करू नये ना, हातशिलाईने आपण हिचे बो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, बो करण्याची पद्धत ही खूप सोपी पद्धत आहे. एकाच स्लीव्जमध्ये तुम्हाला मी भरपूर पार्ट असे शिकवणार आहेत. हे अशा प्रकारे बो तयार झालेलं आहे. आता आपण इथे गोल्डन बटन ही यूज करू शकतो, किंवा स्टोन वगैरे यूज करू शकतो. हे बघा, मी गोल्डन स्टोन यूज केलेला आहे इथे, छोटासा नाजूक. तुम्हाला बटन यूज करायचं असलं तर तुम्ही बटनही यूज करू शकता. हे पहा, आता बरोबर सेंटरला ठेवून आपण दोन्ही बाजूनं स्टिच करून हे बोथ अटॅच करून घ्यायचं आहे या कळीला. हे पहा,
हे झालेलं आहे पहा. परत आता खालच्या साईडला पण आपण तशाच पद्धतीने अटॅच करून घेऊ. हे पहा अशा बो तयार केलेला अटॅच करून घेऊ. हे अशा प्रकारे आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे. खूप इझी पद्धत आहे, काही अवघड नाही आहे. फक्त ह्याच्यानुसारच तुम्ही पाहून पूर्ण स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा व्यवस्थित आणि करा. आणि केल्यानंतर नक्की मला सांगा. हे पहा अशा प्रकारे ही स्लीव्जचे डिझाईन तयार झालेले आहे. आपली निम्मी स्लीव्जची डिझाईन तयार झालेली आहे. आता आपल्याला पोटली लावायच्या आहेत पहिले. हे पहा मी 1-1 इंचावर मार्किंग करून इथे आपल्याला पोटली अटॅच करून घ्यायचं आहे. हे पहा दोन्ही बाजूनही मी 1-1 इंचावर मार्किंग केलेलं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून पहिले घेते आणि नंतर पोटली अटॅच करून घेऊ आपण. मी तुम्हाला डायरेक्टच पोटली तयार केलेली दाखवलेली आहे याच्यात. जर तुम्हाला पाहायचं असेल कसं बनवायची वगैरे पद्धत तर तुम्ही माझ्या मागील व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याच्यात आहे की पोटली कशी बनवायची ते. हे पहा अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं 1-1 इंचावर. आपल्याला बॉटमलाच फक्त पोटली लावायची आहेत. वेल्वेटवर एकदम सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे की ब्लाऊजला एकदम छान लुक येईल. अशा पद्धतीने मी हे स्लीवची डिझाईन केलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पोटल्या अटॅच करून घ्यायचे आहेत. हे पहा एक बाजू तयार झालेली आहे, तर ह्या साईडची बाजू तयार करून घेऊ आपण पोटले अटॅच करून. पोटले अटॅच करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला एकदा स्टिच करायचं नाही, ते मागे पुढे करून आहे ना लॉक करून टाकायचं आहे प्रत्येक पोटली, जेणेकरून निसटू नये यासाठी. काम करताना परफेक्शनच पाहिजे, पूर्ण फिनिशिंग बरोबर. कामात अजिबात कामचुकारपणा वगैरे काही करायचा नाही, महत्त्वाचं. हे पहा अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं. आता आपण या साईडचे पण पोटल्या अटॅच करून घेतलेल्या आहेत आणि हे अशा प्रकारे आपली स्लीव्ज तयार झालेली आहे असं म्हणता येत नाही. अजूनही ह्याच्यात एकदम थोडंसं छान वाटायला, लुक मस्त दिसायसाठी आपल्याला लेस अटॅच करायचे आहे. या अशा प्रकारे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही वेगळी घेऊ शकता, असं काही नाही की अशीच पाहिजे. मी ही घेतलेली आहे. हे पहा आणि नाही अटॅच केली लेस तरीही चालेल, पण आपला डिझाईन अजून छान एकदम सुंदर दिसण्यासाठी मी लुक एकदम भारी दिसावा यासाठी मी अटॅच करत आहे. तर पहा आणि अटॅच करताना फक्त बॉटमला अटॅच न करता मी पूर्ण डिझाईनला कसे अटॅच करते तेही पहा व्यवस्थित. हे पहा आता इथून आपल्याला कळीवर लेस फिरवायची आहे. तर हाफ कळी घेतलेला आहे. आता वरच्या कळीवर राऊंड घ्यायचा आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझेही सबस्क्राईब वाढतील आणि मला नवनवीन व्हिडिओ टाकायला प्रेरणा भेटेल तुमच्याकडून. आणि कमेंट्समध्ये सांगा, विचारा काही विचारायचं असेल, शंका वगैरे असेल तर. ओके. हे अशा प्रकारे लेस अटॅच करायचे आहे. बघा
एकदम इझिली मी लेस फिरवलेली आहे. काही दिसताना असं वाटतं की खूप अवघड आहे, पण काही अवघड नाही. खूप सोपी पद्धतीने एकदम सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि लेस लावलेली आहे तर त्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपली ही पोटली पॅटर्न पॅचवर्कची डिझाईन तयार झालेली आहे स्लीवची. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.